आत्ताच्या ह्या सगळ्या अतिक्रमणामुळे म्हणजे स्पेशली सोशल मीडियाच्या लोकांचा जो एक अटेन्शन स्पॅन ज्याला म्हणतो, सलग एखादी गोष्ट पाहणं, त्याचा स्पॅन खूप कमी झाला आहे. आमच्या काळात असं होतं, आमच्या काही टॉयलेट्स नव्हते, आमच्या काही व्हॅनिटी व्हॅन्स नव्हत्या, हे जर बोलायला गेलो तर मग तुम्ही कंप्लेंट करताय. आत्ताच्या बाबतीत असं होतं. पूर्वी दिग्दर्शक आणि निर्मात्यांना भेटणं खूप सोपं होतं. आता काय झालंय, त्यांना भेटणं खूप अवघड झालं. कारण मध्ये एक जो कास्टिंग डिरेक्टर आलेला आहे तो तुमच्याशी बोलतो. कधी असं होतं की त्याचा 8वा 9वा असिस्टंट तुमच्याशी बोलतो. स्पेशली कलाकार मंडळींना एक काहीतरी दुसरा इन्कम सोर्स किंवा एक दुसरं काहीतरी प्लॅन बी ज्याला म्हणतो आपण, प्लॅन ए वर्कआउट नाही झालं तर प्लॅन बी असणं हे अत्यंत गरजेचं आहे. मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात, मन नाजूकशी मोती माळ, मन नाजूकशी मोती माळ, तुझ्या नाजूकशा गळ्यात. नमस्कार, मी दिलीप ठाकूर. इट्स मजा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या #ठाकूर विचारणार या आमच्या लोकप्रिय गप्पा टप्पांच्या कार्यक्रमामध्ये आज आमचे विशेष पाहुणे आहेत पंकज विष्णू. नमस्कार. इट्स मजा या चॅनलच्या सगळ्या रसिक श्रोत्यांना, प्रेक्षकांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि नमस्कार. आणि ज्येष्ठ पत्रकार श्री दिलीप ठाकूर यांच्या बरोबर आज खरंच मज्जा येणार आहे. त्यामुळे ठाकूर विचारणार, पंकज विष्णू उत्तर देणार. यस. आता बघ, पहिलंच तुला मी विचारतो की गजेंद्र एरेच्या कृष्ण काठची मीरा 20 वर्ष झाली. हो. आता काय वाटतं तुला, बदल काय वाटतो आता इंडस्ट्रीमध्ये, तुझ्यामध्ये, आजूबाजूच्या वातावरणामध्ये, रिलेशनमध्ये बदल काय वाटतो? नाही, मराठीमध्ये स्पेशली फार खूप आमूलाग्र असा बदल घडलेला नाही आहे. म्हणजे मुळात काय होतं, मराठी इंडस्ट्री आपली जी आहे ती छोटी इंडस्ट्री आहे. आपण एकमेकांना सगळे लेखक, दिग्दर्शक म्हणा, PROपर्यंत सगळे आपण एकमेकांना माहिती असतो, ओळखतो. आणि त्यामुळे आपल्यात एक वेगळं नातं, एक वेगळं बॉन्ड आहे सगळ्या कलाकारांमध्ये, तंत्रज्ञानामध्ये सुद्धा. म्हणजे मध्यंतरी आपण कोणीतरी छान पोस्ट केली होती फेसबुकला की मराठी माणसं एकमेकांना, मराठी ॲक्टर्स एस्पेशली, अशोक मामा, हा काका, ती मावशी, ही आत्या, असं का लावतात? बरोबर का तुम्ही तिकडे कसं पंकज, दिलीपजी असं. तर मला वाटतं हा खूप फरक मोठा मराठी इंडस्ट्री आणि बाकी इंडस्ट्रीमध्ये आहे की आपण खूप लवकर कनेक्ट होतो एकमेकांशी. आपलं कल्चर, आपली जी संस्कृती आहे मराठी, आपण खूप जोडले गेलेलो आहे एकमेकांशी. आणि इंडस्ट्री छोटी असल्यामुळे आता ती खूप मोठी वाढली आहे, पण तेव्हा ती नक्कीच छोटी होती. आणि मला वाटतं एकमेकांमधला जो प्रेमाचा ओलावा आहे तो नक्कीच आहे. कॉम्पिटिशन नक्की असते, प्रत्येकामध्ये असते, ग्रुपिझमही असतं, याबद्दल वादच नाही. आणि ते असायला पण पाहिजे, कारण तुमच्या साधारण एक विचारसरणीचे लोक एकत्र येतात आणि मग पुढे काम कंटिन्यू करतात. पण मराठीत मला फार असा बदल झालेला वाटत नाही आहे. पण एक निश्चित आहे की आधी ज्या प्रमाणात, ज्या डिटेलिंगमध्ये काम व्हायचं, तिथे थोडासा मला वाटतं त्याच्यात फरक झालेला आहे की थोडंसं घाई. कारण आता काय झालंय, आत्ताच्या ह्या सगळ्या अतिक्रमणामुळे म्हणजे स्पेशली सोशल मीडियाच्या लोकांचा जो एक अटेन्शन स्पॅन ज्याला म्हणतो, सलग एखादी गोष्ट पाहणं, त्याचा स्पॅन खूप कमी झाला आहे. स्पेशली रील्स आणि शॉर्ट्स ह्या सगळ्या व्हिडिओच्या ह्याच्यामुळे. त्यामुळे लोकांना पटकन पटापट सगळं हवं असतं. त्यामुळे जास्त तुम्ही जर एखादी सीन, एखाद्या गोष्ट लांबवलीत किंवा जो पूर्वी आपण म्हणतो रवी रायच्या सिरियल तुम्हाला आठवत, अप्रतिम विषय असायचे, खूप सुंदर भावनात्मक गुंतागुंतीचे विषय असायचे, हळूवारपणे ट्रीटमेंट तशी केलेली असायची आणि ते उलगडत जायचं हळूहळू. आणि तेव्हा लोकांना पेशन्सही होता, कारण तेव्हा मला वाटतं दर आठवड्याला एक एपिसोड यायचा. आता डेली सोप्स मध्ये रोजच्या रोज घटना घडतात, खूप फास्ट घडतात. त्यामुळे लोकांना फास्ट होण्याची सगळी सवय लागली आहे. त्यामुळे त्याच्या नादामध्ये तो जो हळूवारपणा आहे, तो जो एक ठहराव, आता हिंदीमध्ये जो शब्द आहे ठहराव, तो ठहराव थोडा मला वाटतं कुठेतरी मिस झालाय असं मला वाटतं. पण हरकत नाही. कसं आहे, मला नेहमीच असं वाटतं, मला वाटतं बच्चन साहेबही हेच म्हणतात आणि जावेद साहेबही पूर्वी म्हणाले होते की समय के साथ चलो. तुम्हाला जसं तुमचं क्षेत्र बदलत जातं आणि ते बदलणारच. खूप मोठं फेमस वाक्य आहे की
चेंज इज द ओनली कॉन्स्टंट. एक्झॅक्टली, तो बदल होतच राहणार. त्या बदलाशी तुम्ही कसं एकरूप होता, कसं तुम्ही त्याची ऍडजस्ट होता. आणि कारण आता मी नेहमीच म्हणतो की अरे हमारे जमाने में ऐसा होता था, आमच्या काळात असं होतं, आमच्या काही टॉयलेट्स नव्हते, आमच्या काही व्हॅनिटी व्हॅन्स नव्हत्या. हे जर बोलायला गेलो तर मग तुम्ही कंप्लेंट करताय आत्ताच्या बाबतीत असं होतं. तेव्हा नव्हतं, आता आहे ना. म्हणजे गोष्टी तुम्ही ज्या बदलल्या आहेत त्या ऍक्सेप्ट करा. तेव्हाच्या तेव्हा त्यावेळी त्या गोष्टी होत असतात, तेव्हा नव्हत्या. आता इव्हन नाटकाच्या आपण दौऱ्यावर जातो, खूप गोष्टी तेव्हाच्या कलाकारांनी मला वंदना मावशी वगैरे सांगतात की आम्ही झापाच्या ज्याच्यात आम्ही कामं केली आहेत, प्रॉपर टॉयलेट्स नसायची, मेकअप रूम नसायच्या. पण आता चित्र बदललंय. आता निर्माते सुद्धा अनेक सोयी कलाकारांसाठी उपलब्ध करून देतात आणि तशा सोयी झालेल्या आहेत. त्यामुळे त्याचाही ऍक्सेप्टन्स झाला जो आपण स्वीकारतो ह्या नवीन गोष्टीला, त्या गोष्टी स्वीकारायला पाहिजेत असं मला वाटतं. पण येणाऱ्या ऑफर बदल कसा झालाय? ऑफरबद्दल म्हटलं तर निश्चित तुम्ही म्हणता अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. आता काय झालं आहे, मी स्पेशली हिंदीत जास्त अलीकडे जास्त काम करायला लागलो. तर हिंदीमध्ये आता काय झालं आहे, कास्टिंग डिरेक्टर नावाची एक नवीन ॲडिशन झालेलं आहे, जे पूर्वी नव्हतं. म्हणजे पूर्वी होते, पण काय व्हायचं, जो सहाय्यक दिग्दर्शक असायचा किंवा दिग्दर्शक असायचा तोच हे काम करायचा. बरोबर आहे. मग आता काय झालंय, खरं तर ही पद्धत हॉलिवूडची आहे. हॉलिवूडमध्ये खूप वर्षापासून कास्टिंग डिरेक्टर नावाची वेगळं कॅटेगरी आहे फिल्म मेकिंगमध्ये किंवा सिरीज मेकिंगमध्ये. आणि तो चांगला पण प्रकार आहे. म्हणजे तुम्हाला अनेक जाणकार चेहऱ्यांमधून किंवा नवीन फ्रेश चेहऱ्यांमधून ते तुम्हाला निवड करतात. त्याप्रमाणे जो सुटेबल असेल त्या रोलला ते त्याची निवड केली जाते. ते पूर्वी नव्हतं. पूर्वी काय होतं की मी अजूनही माझे अनेक मित्र असं म्हणतात की पूर्वी दिग्दर्शक आणि निर्मात्यांना भेटणं खूप सोपं होतं. आता काय झालंय, त्यांना भेटणं खूप अवघड झालं. कारण मध्ये एक जो कास्टिंग डिरेक्टर आलेला आहे तो तुमच्याशी बोलतो. कधी असं होतं की त्याचा 8वा 9वा असिस्टंट तुमच्याशी बोलतो की सर असंच आहे आणि तुम्ही ऑडिशन पाठवा. मग पूर्वी हा प्रकार नव्हता. म्हणजे त्यामुळे काय झालंय, कामाचं प्रमाण बघायला गेलं तो प्रचंड आहे. कारण तुम्ही म्हणताय तसं सिरियल्स आहेत, वेब सिरीज आहे, वेब शोज आहेत, वेब फिल्म्स आहेत, जाहिराती आहेत, पिक्चर आहेत, इव्हेंट्स आहेत, सुपाऱ्या आहेत, जाहिराती आहेत, ऑडिओ बोलवतो, ऑडिओ एक नवीन माध्यम आहे, डबिंग आलंय. असं खूप हा माध्यम ओपन झालं, अव्हेन्यूज ओपन झाले. पण त्यामुळे झालंय का, ह्या सगळ्या प्रकारात तितक्याच प्रमाणात कॉम्पिटिशन वाढली आहे. आज आपण बघतो की घराघरात गावागावात ऍक्टर्स तयार झालेत रील्समुळे. आणि होतं काय की शेजारच्याला जर काम मिळतं तर मला पण मिळू शकते, तर का मी ट्राय करायला हरकत नाही. म्हणजे बऱ्याच लोकांना हे कळत नाही की जसं इंजिनिअरिंग, वकील होणं किंवा डॉक्टर होणं किंवा आर्किटेक्ट होणं ही एक स्पेशलाइज फील्ड आहे. ह्याला एक शिक्षण लागतं. तुम्हाला नुसतंच मी उभं राहिलं की मला नट व्हायचंय असं म्हणून चालत नाही. तुम्हाला त्याचं प्रशिक्षण घ्यावं लागतं. ऍक्टर्स आर बॉर्न असे काही लोक म्हणतात की जन्मातच माझ्यात ती कला आहे, असू शकते ना. पण ती त्याला तुम्ही त्या कलेला प्रॉपर त्याला एक आकार देणं, चॅनलाइज करणं, आकार देणं, त्याच्याकडे शिक्षण घेणं, त्या कलेचं शिक्षण घेणं खूप. आता उदाहरण तुम्हाला सांगतो, उद्या एका कोणा माणसाला मी सांगितलं की आता भरतनाट्यम नाच करून दाखव, तो करेल का? नाही का. तो जर शिक्षण घेतलं असेल तर तो करेल. किंवा मला आवड आहे अभिनयाची, अरे मला विमान चालवायची आवड आहे, पण मी चालवू शकतो का? नाही. मी प्रशिक्षण, मी पायलट नाही. मी जर प्रशिक्षण घेतलं तर मी करू शकतो. त्यामुळे काय झालं, आता बऱ्याच प्रमाणात जिथे आपण म्हणतो की सप्लाय अँड डिमांड, आता सप्लाय भयंकर झालाय. कारण आता प्रत्येकाला असं वाटतं की मला वाव आहे, मला नट व्हायचंय, आणि बऱ्याच लोकांना मिळतातही आणि त्यातनं चांगले सुद्धा कलाकार येत आहेत, मी नाही म्हणत नाही. पण त्यामुळे काय झालंय, इतके ॲव्हेन्यूज वाढल्यामुळे सुद्धा, कॉम्पिटिशन वाढल्यामुळे सुद्धा त्या प्रमाणात काम येणं कमी झालं आहे. जे पूर्वी अगदी निर्माता दिग्दर्शकाला भेटून आपण एक सिरियल संपली की पुढची सिरियल लगेच मिळत होती, तो प्रकार आता थोड्याफार प्रमाणात कमी झाला आहे. म्हणजे एखादा प्रोजेक्ट संपल्यावर तुम्हाला लगेच दुसरं मिळेल ह्याची शाश्वती नाही. तुम्हाला थोडंसं वाट पाहायला लागतं की बाबा, बघ चॅनल पण म्हणतं किंवा निर्माते म्हणतात हा चेहरा आत्ताच झाला आहे, आता फ्रेश चेहरा बघूया, असं खूप झालं. म्हणजे मला अजूनही आठवत आहे, पूर्वी माझ्या ॲट अ टाईम एकेकाळी 4 सिरियल चालू होत्या. म्हणजे दामिनी, 4 दिवस सासूचे, समांतर, प्रारब्ध,
आणि अशा प्रकारच्या चालू होत्या. मी फक्त लोक मला म्हणाले तू फक्त बातम्यांमध्ये दिसायचं बाकी आहे. बातमी आहे की 4 serial काम करतो. त्यामुळे मग मी स्वतःहून मग कॅटेगरी गेली. म्हटलं बाबा आपण थोडं इतकं दिसणं बरोबर नाही. ओव्हर एक्सपोजर होतं की सारखा दिसतोय चेहरा, तर त्यातून आपण थोडंसं काम करू. मग तो थोडंसं एक टप्प्याटप्प्याने काम घेत राहणं हे सुरू झालं. त्यामुळे पण आता तुम्ही म्हणता तसं त्या फ्लोला थोडासा कुठेतरी हे झालं. कारण आता हिंदीमध्ये स्पेशली काय होतं की लखनौमधली गोष्ट असेल तर कास्टिंग डिरेक्टर प्रिफर करतात लखनौला जाऊन कास्टिंग करणं. म्हणजे तिथल्या लोकल जे ऍक्टर्स आहेत चांगल्या भाषा पण आली पाहिजे, भाषेचा लहजा पकडला पाहिजे. पूर्वी असं नव्हतं. म्हणजे पूर्वी जे ऍक्टर्स यायचे NSGचे म्हणा किंवा ट्रेंड आम्ही सगळेच थिएटर बॅकग्राऊंडचे ते सगळ्याच प्रकारचे काम करायचे. म्हणजे तोच ऍक्टर साऊथ इंडियन पण काम करायचे, तेच भोजपुरी पण करायचे, तेच मराठी पण करायचे, तेच साऊथ इंडियन पण करायचे. आता काय झालंय, आता स्पेशलाइज्ड कडे जास्त वळलाय कास्टिंग डिरेक्टर. बाबा आता मला समजा एखाद्या कॅरेक्टरसाठी मला तमिळियन नट हवाय तर ते जाऊन शक्यतो प्रयत्न करतात की तमिळ बोलणारा की तमिळ भाषेत काम करणारा असा कोणी मिळतो का आपल्याला, विच इज फाईन. म्हणजे त्यात काही चुकीचं नाही आहे. पण ह्या सगळ्या प्रकारात हे थोडंसं गणित थोडंसं बिघडलं असं म्हणेन. म्हणजे बिघडलं म्हणजे पेक्षा थोडंसं कामाचा ओघ येण्याचा कमी झाला. पण तुझ्याकडे कमी झालं की एकूण जनरल कमी झालं? माझ्याकडे मी हा जनरलचं सांगतोय. आणि आता पण तुझ्याकडे बघितलं करिअरकडे तर तू स्पीड तसा स्लोच ठेवलेला दिसतोय, कसली घाई नाही काही नाही. म्हणजे मी मुद्दाम असं काही केलं नाही. बऱ्याचदा असं होतं की आपण एखादी गोष्ट प्लॅन करतो आणि त्या प्लॅन प्रमाणेच घडतं असं नाही. म्हणजे मला असं वाटलं की 4 दिवस सासूचे नंतर ज्या प्रमाणात ती मालिका हिट झाली होती, 12 वर्ष झाली होती, आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल पहिल्या एपिसोड पासून ती पकडली मालिका आणि जवळपास 22चा TRP तिने पर्यंत उच्चांक गाठला होता. त्यामुळे अशा सिरियल नंतर मला अपेक्षा होती की बहुतेक मला त्या प्रकारचे पिक्चर तरी माझ्याकडे येतील. आले सुद्धा, पण त्या प्रमाणात नाही आले ज्या प्रमाणात ते यायला हवे होते. मग आता मला कारण त्याचं माहिती नाही की मी अप्रोच झालो नाही, की मी त्या प्रोड्युसर्सकडे मे बी गेलो नसेल किंवा तिथपर्यंत माझी पोच झाली नसेल. त्यामुळे तसं पण झालं की त्या प्रमाणात चित्रपट माझ्याकडे आले नाहीत. त्यामुळे असं मी इंटेन्शनली असं नाही केलं नाही. पण कधी कधी असं होतं की प्लॅन करताना तसंच घडतं असं नाही. मग कधी कधी तुम्हाला जे येते त्यातून बेस्ट तुम्हाला काय करता येईल ते तुम्हाला करावं लागतं. पण कधी असंही झालं असेल ना की पहिला तुझा विचार झाला असेल निर्माता दिग्दर्शकांकडनं, तुझ्याशी बोलणी पण झाली असेल आणि नंतर तुला कुठेतरी बातमी वाचली असेल तू अरे माझ्याशी बोलणं झालं आणि सिलेक्शन होऊ शकतं, हे अगदीच होऊ शकतं. नाही का तुझ्या बाबतीत किती प्रमाणात झालंय? म्हणजे माझ्या बाबतीत 2-3 फिल्म्सच्या बाबतीत हे झालेलं नक्कीच झालंय. म्हणजे 1-2दा तर त्यांनी असं झालं की माझं बोलणं होऊन तारखा ठरवून सगळं पैसे ठरवून झालेलं आहे. पैसे आले नाही. नंतर कळलं की जो निर्माता होता त्यांनीच ते काम केलं. म्हणजे असंही घडलेलं की बाबा ह्याला कशाला एवढे हे द्या, माझ्याकडे माझी जी आवड आहे ती मी अशी बघून घेतो. मला तेच म्हणायचं की आवड असणं आणि ती कला तुम्हाला येणं यात खूप मोठा फरक आहे. हा फरक मला कळला पाहिजे. मग आता आम्ही लहानपणी अनेक प्रकारच्या नाट्यशिबिरं केली होती. लहान मुलांचे नाट्य शिक्षण प्रशिक्षण शिबिरं असतात. तेव्हा मला आमचे गुरु म्हणजे वामन केंद्रे असतील किंवा जयदेव हट्टंगडी सर असतील, सुधा करमरकर असतील, रामनाथ थरवळ सर असतील, ह्यांनी तेच सांगितलं की तुम्ही आधी स्वतःला जोखून बघा की तुम्ही किती पाण्यात आहात. एक्झॅक्टली. तुम्हाला कळेल तुम्ही किती, तुम्हाला ही गती आहे या क्षेत्रामध्ये. नाही तर असं बऱ्याचदा असं होतं की तुम्ही एखाद्या क्षेत्रात प्रयत्न करता, तुम्हाला आवड आहे म्हणून, पण तुम्हाला गती नसते आणि तुम्हाला ते कळत नाही. आणि वर्ष निघून गेल्यावर तुम्हाला लक्षात येते अरे आपल्याला आपलं क्षेत्र तर दुसरीकडेच होतं, आपला स्ट्रॉंग पॉईंट तर दुसराच होता आणि आपण विनाकारण ह्याच्या मागे धावलो होतो. त्यामुळे हे तुम्हाला कळणं, मी मगाशी म्हणलं नवीन लोकांना तुम्ही काय की तुम्हाला एक जोखता आला पाहिजे की आपण किती पाण्यात आहोत. कौन कितने पाणी मी म्हणतो तसं की तुम्ही किती पाण्यात आहात. आणि मग तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला हे जमत आहे का की नाही जमत आहे. तसं मी स्वतः इंजिनियर आहे बाय क्वालिफिकेशन आणि मी जेव्हा पूर्णपणे ह्याच्यात काम करण्याचा विचार माझ्या घरी बोलून दाखवला, आपण माहिती मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात की आधी शिक्षण पूर्ण करणं मग तू या क्षेत्रात जा, असं सगळीकडे जा. माझ्या बाबतीत तसं होतंच आणि का नाही, म्हणजे काही चुकीचं अजिबात नाही. तर मी आईवडिलांना सांगितलं की असं तर माझे वडील स्वतः नाट्य चळवळीत भाग घेणारे असल्यामुळे त्यांनी मला कधी विरोध कधीच नाही केला, नाही आणि वडिलांनी. पण ते मला म्हणले की तू असं कर की तू 1-2 वर्ष देऊन बघ
ही 2 वर्ष तुला जर कळलं की तुझं जम बसतोय किंवा तुला हे जमतंय, झेपतंय, तुला जमतंय, तर तू ते कर. अदरवाईज तुला वाटलं की नाही हे 2 वर्षात मला नाही ह्याच्यात गती आहे, मला नाही जमत आहे, तू परत तुझं जॉब कर आणि मग तू त्या कामाला लाग. म्हणजे तू वर्षाच्यात वाया घालू नको ज्याच्यामुळे तुला नंतर मनाविरुद्ध राहायचं, खेचत राहायचं आणि मग नंतर सगळ्यांनाच त्याच्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो. पण मग देवाच्या कृपेने आणि सुदैवाने मी जेव्हा पहिली रणांगण नावाचं नाटक आम्ही सुरू केलं आणि त्याच्यानंतर तो काळ होता विविध वाहिन्यांचा सुरू होण्याचा, म्हणजे ज्या प्रायव्हेट वाहिन्या चॅनल्स, मनोरंजन वाहिन्या, उपग्रह वाहिन्या त्या येत होत्या नवीन नवीन. आणि तेव्हा अचानक ऍक्टर्सची खूप डिमांड निर्माण झाला, मागणी वाढली. आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या मराठी लोकांमध्ये आपण बेसिकली नाटकापासूनच सुरुवात असते आणि आपली नाटक म्हणजे शाळा असते, पहिली आपलं नाटक असतं आणि मग आपण सिरियल, मग पिक्चर, असं आपण ते हळूहळू पायरी चढत जातो. त्यामुळे अनेक तेव्हा ट्रेंड ॲक्टर्स जे आहेत नाटकात काम करणारे त्यांना अचानक खूप मोकळं रान उपलब्ध झालं आणि खूप छान छान प्रोजेक्ट, खूप छान छान सिरियल्स यायला लागले. आणि टचवूड तेव्हाच त्याच काळात दैनंदिन मालिका, आपण डेली सोप ज्याला म्हणतो, त्या सुरू झाल्या आणि त्यामुळे एकात ना एक मालिका मिळत गेली आणि मग पुन्हा मला नोकरी करण्याची वेळ नाही आली. पण माझं म्हणणंच आहे की तुम्हाला आधी तुम्ही जोखून बघा 2 वर्ष, तुमच्या जेवढा तुम्हाला पिरियड देता येईल आणि मग तुम्हाला वाटलं की मला हे जमतंय तर मग कंटिन्यू करा. अदरवाईज माझ्या मते मला असं नेहमीच, एस्पेशली आता कोविड काळानंतर तर खूप जाणवतंय सगळ्यांनाच की एस्पेशली कलाकार मंडळींना एक काहीतरी दुसरा इन्कम सोर्स किंवा एक दुसरं काहीतरी प्लॅन बी ज्याला म्हणतो आपण, प्लॅन ए वर्कआउट नाही झालं तर प्लॅन बी असणं हे अत्यंत गरजेचं आहे. मग तुम्ही काही करा, तुमचा बिझनेस करा, तुम्हाला कुठे काही इन्व्हेस्टमेंट्स करा, म्हणा पॅसिव्ह इन्कम ज्याला आपण म्हणतो तसं जनरेट करा, ॲसेट्स डेव्हलप करा. तर ते मला वाटतं एस्पेशली ह्या कोविड काळाने आपल्या सगळ्यांना खूप शिकवलं आहे ह्या बाबतीत, एस्पेशली की तुम्हाला ते ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे हेही एक मी अपील सगळ्यांना करेन की इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही. पण तो पंकज विष्णू कसा झाला, म्हणजे मूळ नाव काय तुझं? खरं तर ती गमतीशीर गोष्ट आहे. म्हणजे खरं तर माझं बारसं मतकरी काकांनी केलं, रत्नाकर मतकरींनी. आम्ही एक नाटक करत होतो बकासूर नावाचं, आणि त्यात माझे वडील ते पण काम करत होते. आम्ही दोघंही प्रायोगिक नाटक होतं आणि त्यामुळे जेव्हा नाटकाची ऍड देण्याचा वेळ आला, शुभारंभाचा प्रयोग सुरू होणार होता, तेव्हा पंकज विष्णुपुरीकर आणि डॉक्टर वासुदेव विष्णुपुरीकर एवढी मोठी नावं कशी द्यायची त्या छोट्याशा त्या मध्ये आपल्या पेपरच्या जाहिरातीमध्ये. तर काका म्हणाले भयंकर आहे तुमचं, आपल्या एक तर नाटकात बरीच पात्र आहेत, बरेच ऍक्टर्स आहेत आणि त्याच्यात तुम्ही दोघंच सगळं अख्ख्या अडवून ठेवाल जागा, तर आपण तुमचं नाव बदलूया. तर म्हणलं हो ठीक आहे काका तुम्ही सांगा तसं आपण करू. तर ते म्हणले मग आपण नाव, तुझं आडनाव बदलूया, कारण विष्णुपुरीकर खूप लांब होतं, अमरापूरकरांसारखं. तर ते म्हणलं आपण असं करूया, पंकज पुरी करूया का? तर म्हणजे पुरी खूप आहेत, अमरीशपुरी, ओमपुरी, तर आपण असं करू, आपण पंकज विष्णू ठेवू, त्याला एक चांगला रिदम आहे, तर पंकज विष्णू छान वाटेल. तर म्हणलं ठीक आहे काका, काय हरकत नाही. मग तेव्हापासून त्या नाटकापासून पंकज विष्णू झालो, माझं पंकज विष्णुपुरीकरचं, आणि माझ्या बाबांचं नाव त्यांनी विष्णू वासुदेव असं केलं. तर मग ती नावं छोटी झाली आणि प्रिसाइज ते त्या जाहिरातीमध्ये बसली. त्यामुळे आमचं मुळात आडनाव विष्णुपुरीकर आहे. म्हणजे अनेक आपल्या मराठी आडनावांमध्ये गावाच्या नावावरून आडनाव असतं, तसं विष्णुपुरी नावाचं गाव आहे नांदेड जिल्ह्यामध्ये, मराठवाड्याचे आहोत. तर म्हणजे आमचे काही पूर्वज विष्णुपुरीला जाऊन स्थायिक झालेले होते, त्यामुळे ते विष्णुपुरीकर झालं. म्हणजे मुळात आमचं आडनाव कुलकर्णी आहे, पण ते विष्णुपुरीकर झालं विष्णुपुरीला गेल्यामुळे, आणि विष्णुपुरीकरचं आता पंकज विष्णू झालं बदलल्यामुळे. मग तू म्हणजे आणि हे माटुंगा ते चारकोप ते हा कसा प्रवास? एक छान प्रवास आहे. म्हणजे खरं तर मी नेहमी म्हणतो की मी खूप सुदैव की माटुंग्यासारख्या एरियात मला राहता आलं. आम्ही जवळपास 15 वर्ष माटुंग्यात राहिलो आणि माझे वडील महानगरपालिकेमध्ये होते. माझे वडील डॉक्टर आहेत, तर तिथे नोकरी करत होते आणि त्यांना आम्हाला क्वार्टर्स असायचं महानगरपालिकेकडून. तर एक छोटासा 1 BHKचा आम्हाला 1 BHK नाही, 1 रूम किचनचा, ॲक्च्युली 1 रूम किचनचा तो एक छोटासा ती खोली होती आणि ब्लॉक सिस्टम सारखी होती. म्हणजे दरवाजा उघडला की सगळे असे कॉमन बाल्कनीज होत्या
अरे वा. आणि गमतीने मी ऍक्च्युली माटुंग्यात अक्षरशः स्टेशनच्या बाजूला राहायचो. हो ते आणि तुम्हाला रामानायक माहिती असेल, जो फेमस आहे पूर्ण मुंबईत आणि महाराष्ट्रात सुद्धा पानावर जेवण. आणि अप्रतिम रसम सांबार, म्हणजे साऊथ इंडियन जेवण ज्याला म्हणतो ते, त्यासाठी तो फेमस आहे. तर ते पहिल्या मजल्यावर हॉटेल आहे आणि आम्ही दुसऱ्या मजल्यावर आम्ही राहायचो. आणि ते अक्षरशः म्हणजे रेल्वे ट्रॅकच्या बाजूलाच ते बिल्डिंग होती. आमचा 4 नंबर प्लॅटफॉर्म संपला की 5 प्लॅटफॉर्म आमचा. इतकं ते त्या लोक म्हणायचं तुम्हाला त्रास होत नाही रोज एवढ्या ट्रेन? म्हणजे एका पर्टिक्युलर पॉईंट नंतर आम्हाला कधीच त्रास नाही झाला. आम्हाला तर कळायचं की आता डेक्कन क्वीन गेली, पंचवटी गेली, अशा गाड्या मला ही चालली आहे. त्यामुळे तिथे आम्ही 15 वर्ष माझं शिक्षण दादरच्या किंग जॉर्ज आधीची आता इंडियन एज्युकेशन सोसायटी अशी त्या शाळेत झालं. आणि मुख्य म्हणजे मला सुदैवाने दादर माटुंगा ह्या सांस्कृतिक केंद्र होतं. म्हणजे तिथे नाटकं, रिहर्सल्स, तालमी म्हणा किंवा त्याच्या नाटकाचे अनेक नाट्यगृह, अनेक निर्माते दिग्दर्शक तिथे राहायचे. म्हणजे बाबूजी म्हणजे सुधीर फडक्यांपासून सगळे दादर एरियामध्ये, दादर शिवाजी पार्क, माटुंगा. त्यामुळे अक्षरशः कल्चरली रिच म्हणतो आपण, असं ते भारावून असं वातावरण होतं. आणि मतकरी काका पण दादरमध्ये राहायचे. आणि आमच्या आविष्कार चंद्रशाला आपल्या दादरलाच छबिलदास मध्ये त्यांचे व्हायचे. त्यामुळे हे सगळं इतकं खूप छान तो काळ होता. आणि मला वाटतं मला जडणघडण जी आमची ॲज अन ॲक्टर, ॲज अ कलाकार झाली, त्यात दादर माटुंग्याचा खूप मोठा हात आहे. हे मात्र आहे. कारण गिरगाव, गिरणगाव आणि शिवाजी पार्क, हे दादर शिवाजी पार्क याची मराठीवर खूप ठसा आहे. आणि त्याचं एक वेगळंच कल्चर आहे, वेगळंच संस्कृती आहे. आणि ती मला वाटतं अजूनही ती अशी छान घट्ट रोवलेली आहे. शिवाजी पार्क सगळ्यांमध्ये ती आहे. त्यामुळे ती मी ते कधीच विसरणार. ते दिवस अतिशय मंतरलेले म्हणू शकतो आपण त्याला. आणि खूप छान होते, मजा आली. मग तिथून आम्ही परत वनरूम किचन टू बाबांना प्रमोशन मिळालं आणि आम्ही हजेलीला शिफ्ट झालो. गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये, समोर समुद्र, मागे रेस कोर्स आणि इथे गोल्फ कोर्स, असं ते प्रतिम असं क्वार्टर होतं. परत बाबांना क्वार्टर होतं. आणि आम्ही वनरूम किचन टू 3 BHK शिफ्ट झाल्यामुळे सामान दिसेच ना, कारण इतक्या छोट्या घरात मोठ्या घरात आम्ही आलो. पण त्याकरता सामान नंतर घ्यावं लागलं, बेड आणि ते खूप दिवस छान होते. कारण तिथे अगदी बाजूला रेसकोर्स असल्यामुळे ती एक समुद्राची मजा जी म्हणतो, समुद्राच्या समुद्र म्हणजे देव मानतो ना. त्यामुळे ते 10-12 वर्ष मी तिथे पण खूप छान दिवस गेले. आणि मग तिथून माझं कॉलेजचे किंवा नोकरीचे काही वर्ष तिथून त्या जागेतून झाले. खूप छान. आणि आता आम्ही ॲक्च्युली काय झालं, मी दामिनी करत होतो आणि आमचे दिग्दर्शक त्यावेळी चारकोपला राहायला होते आणि मी होतो टाउन साईडला. म्हणजे आधी दादर आणि नंतर हजेली, म्हणजे प्रॉपर टाउन, सोबो ज्याला म्हणतो, साऊथ बॉम्बे, त्या एरियात राहणारा. मी त्यांना म्हणतो चारकोप म्हणलं कधी ऐकलं पण नाही, चारकोप गावाहून येतं काय तुम्ही, असं आम्ही त्याला गमतीने म्हणायचो. पण म्हणजे कसं नशीब असतं आणि कसं आयुष्य तुम्हाला आयुष्यात कुठे पुढे तुम्हाला नेईल आयुष्य ते आपल्याला सांगता येत नाही. आणि नंतर काही वर्षांनी मी चारकोपमध्ये राहायला आलो, म्हणजे साऊथ बॉम्बे सोडून सबअबमध्ये आलो राहायला. आणि तेव्हा मला लक्षात आली, पण आपण तेव्हा म्हणायचो त्याला तुम्ही चारकोपमध्ये राहायचा, आणि मी आता स्वतः चारकोपमध्ये राहायला आलोय. आणि मला नेहमीच असं वाटतं की आयुष्यामध्ये ना अनेकदा खूप सरप्राईजेस वाढलेले असतात, वाढून ठेवलेले असतात. म्हणजे अनेक गमती जमती तुमच्यासाठी वाढून ठेवलेल्या असतात, सुखाच्या दुःखाच्या सगळ्याच प्रकारच्या. त्याला सामोरं जाऊन त्याला पुढे चालत राहणं, असं म्हणतो की आपण बदल जो होतो आपल्यामध्ये आयुष्यात, प्रोफेशनली, पर्सनली, सगळ्याच बाबतीत, त्याला एक तो बदल स्वीकारून त्याच्यात स्वतःला टाकून त्यातनं पुढे जात राहणं, मार्ग काढत राहणं, हाच मला वाटतं जीवनाचा मूल्य म्हणजे सूत्र आहे असं मला वाटतं. पण तू ज्या काळामध्ये मनोरंजन क्षेत्रात आला, म्हणजे गेल्या 20 वर्षामध्ये, त्यानंतर ना आपल्या क्षेत्रात मोकळं वातावरण खूप वाढलं. म्हणजे पार्ट्या पूर्वीपासून होत्या, पण त्यानंतरच्या पार्ट्या आता रात्री उशिरापर्यंत चालणं, नाचणं. म्हणजे जर बॅचची पार्टी असेल नॉमिनेशनची, नामांकन जाहीर, पण त्या पार्ट्यामध्ये अधिक मोकळेपणा दिसायला लागला, हे सगळं. मग ह्याचा तुझ्यावर काय परिणाम झाला? तू तसा मोकळा होत गेलास का? निश्चितच नाही. मग पूर्वी कसं होतं, पार्ट्यांचं स्वरूप नक्कीच बदललं आहे. म्हणजे आपण पूर्वी जे हाय हॅलो म्हणायचो ते आता मित्रमैत्रिणींमध्ये
मिठी मारून स्वागत करणं एकमेकांचं असं आलंय. आणि पूर्वी आपण म्हणाले मिठी मारली म्हणजे यांच्यात काहीतरी दिसतंय. आता तसं राहिलेलं नाही. आता नजर लोकांची इतकी बदलली आहे, दृष्टिकोन इतका बदलला आहे की सेकंड करून मिठी मारणं मुला मुलीने किंवा फिमेल अँड मेल, जेंट्स अँड लेडीजने एकमेकांना, हे आता खूप कॉमन झालंय. आणि आपण जसं म्हणतो की बदल घडतात सगळ्यामध्ये, तसं तुमच्या वेशभूषेमध्ये बदल घडत गेले. पूर्वी आपण जर पूर्वीच आता साधं उदाहरण आहे, पूर्वीचा फिल्मफेअर बघा, ब्लॅक अँड व्हाईट, कशा आपण म्हणतो की कसे येत होते नट्या, आणि म्हणजे छान साड्या नेसून, कांजीवरम ट्रॅडिशनल. आणि आता जर पाहिलं तुम्ही तर वन पीस काय म्हणतो त्याला आपण, वन पीस सूट्स घालून म्हणा किंवा अशा प्रकारच्या वेशभूषेमध्ये यायला लागल्यात. इव्हन पुरुषांच्या ह्याच्यात खूप बदल घडले. त्यामुळे त्या लेवलचा पण खूप बदल घडलेला आहे. त्या वातावरणामध्ये तू स्वतःला स्थिर कसं ठेवलं? हो, मी स्थिर ठेवणं म्हणजे मला असं वाटतं नेहमीच की परत तोच म्हणतो की तो आपले दादाचे संस्कार त्याच्यामध्ये येतात. किती बदल घडले आपण, तुम्हाला नक्कीच, तुम्हाला जर त्या सिस्टीममध्ये राहायचं असेल तर तुम्हाला बदलावं लागतंच. आणि स्पेशली बदल जर चांगले असतील, स्वागतार्ह असतील, तर त्यात काही चुकीचं नाही ते बदल. आणि आता काय झालंय, यारी दोस्तीची कन्सेप्ट पण खूप बदलली आहे तसं पाहायला गेलं तर. त्यामुळे एकमेकांना लव्ह यू यार, चल यार असं म्हणणं, पटकन एकमेकांना फिजिकल होणं एकमेकांशी, हे खूप कॉमन झालं. आणि त्यात कोणाला काही वाटत नाही त्याबद्दल. आणि इट्स व्हेरी व्हेरी नॅचरल, त्यात काही चुकीचं नाहीये. आता तुम्ही फक्त तुम्ही परत तेच आहे की तुम्ही त्याच्यामध्ये बाउंड्रीज कशा ठेवताय, किती ठेवता. आणि मी तर नेहमी असं होतो बऱ्याचदा म्हणतो की अनेकदा डेली सोप्समध्ये किंवा पिक्चरमध्ये तुम्ही तासन तास एकमेकांसोबत काम करत असता, मग तुम्ही घरच्यापेक्षा जास्त सेटवर असता. त्यामुळे अनेकदा तुमच्या इमोशनल बॉन्डिंग होणं, तुम्ही कधी कधी एकमेकांशी अट्रॅक्ट होणं, हे खूप स्वाभाविक आहे. पण मला सांगा, आपण कोणी साधू संत नाही की आपण आपल्या मनावर इतका कंट्रोल आहे की आपण येऊ शकत नाही. पण परत म्हणतो की त्या बाउंड्रीज आपण एकदा एकमेकांच्या माहिती असल्या. हो, पण हे जे इमोशनली अट्रॅक्ट होणं किंवा बॉन्डिंग वाढणं, ह्याची दुसरी बाजू अशी पण आहे ना की तुम्ही कोणाशी तरी कट ऑफ घेणं. म्हणजे मला तुला असं डायरेक्टली प्रश्न विचारायचा आहे. आता तू स्थिर आहेस, म्हणजे संसार स्थिर आहे, सगळं व्यवस्थित आहे, तुझे फेसबुकवर फोटो बघतो वगैरे, ठीक आहे. पण त्याच वेळेला आपल्याला अशा पद्धतीच्या बातम्या येतात की अरे 4 महिन्यात घटस्फोट झाला, वर्षभरात घटस्फोट झाला, 2 वर्षात घटस्फोट झाला आणि आता दुसरं लग्न केलं. किंवा असंही होतं की लग्न पण नाही केलं पण एखाद्या बरोबर राहिलं, कॉन्ट्रॅक्ट 4-6 महिने, एक विदेश फॉरेन टूर करून आलं आणि पुन्हा स्वतःच फेसबुकवर टाकायचं की आता माझे त्याच्याशी संबंध नाही. त्याच्यातून काय सिग्नल दिला जातो मला माहित नाही की मी उपलब्ध आहे, असा वाटत त्याचा सिग्नल असू शकतो. त्याचा दुसऱ्यांनी प्रयत्न करावे, सॉरी म्हणजे असं पण असू शकतं. त्यातला हेतू काय माहित नाही. पण ही जी सगळी बाजू आहे ही पण आहे ना. नाही, नक्कीच आहे. कारण जनरेशन, आता आपण म्हणतो ना की जनरेशन गॅप हा नेहमीच असतो. आपल्या आजोबांनी आपल्या वडिलांना काहीतरी सांगितलं असेल, त्यांच्यात बदल झाला असेल, वडिलांनी आपल्याला सांगितलं गोष्टी, आपण आता आपल्या मुलांना पुढे काहीतरी सांगू गोष्टी. तर आपल्या विचारसरणीमध्ये नक्कीच हा गॅप असणार कुठे ना कुठे, कम्युनिकेशन किंवा सांस्कृतिक दृष्ट्या. पण हे पण निश्चित तुम्ही खरं म्हणता की याच्यात एक प्रकारचा नात्यांमध्ये दुरावा पटकन येणं हे खूप झालेलं आहे. त्याच्यामुळे काय, आता ग्लोबलायझेशनमध्ये ना खूप प्रमाणात प्रोफेशनच्या दृष्टीने काम करणं, मुला मुलींनी दोघांनी इक्वली काम करणं, इक्वल लेवलला काम करणं, हे खूप वाढीच लागलेलं आहे. आणि ते खूप बरोबरही आहे की तुम्ही, त्यामुळे बहुतेक कुठेतरी एक काय म्हणतो त्याला आपण, नात्यांमध्ये काय म्हणतो आपण, थोडासा एक शॉर्ट टर्म मला खूप प्रकार झालेला आहे. तो नक्कीच काळजीचा आहे असं मी म्हणेन. मला हेच म्हणायचंय. नक्कीच काळजी करण्यासारखं सिनारिओ चित्र आहे. पण मला वाटतं एक सायकल आहे, ते कधी ना कधी पुन्हा आपण आपल्या, आता असं आपण म्हणतोय की आता तुम्ही जर पाहाल नॅचरोपॅथीकडे परत माणूस चाललाय. आपण आता ते फास्ट फूड आणि ह्याच्यात होतो, आता परत तुम्ही जर पाहिलं लोक म्हणतात की नाही, कच्ची घाणी का तेल इस्तेमाल करू, उकडलेल्या गोष्टी हे घाला, ते करा, सात्विक मिलेट्सचं हे का, भाकरीला डिमांड आलाय. आता परत आपण त्या जुन्या ह्याच्याकडे चाललेलोच आहोत परत. म्हणजे आपल्या आजी आजोबांनी जे सांगितलं
त्याचकडे आपण आता तसं तुला वाटतं रिलेशनच्या बाबतीत पण होऊ शकेल. हो नक्कीच होईल. आता आपल्याला जेव्हा आपल्याला असं दिसेल की अरे हे खूप शॉर्ट लिव्ड रिलेशनशिप्स आहेत किंवा एखादं पटकन नाही पटलं. पूर्वीच असं होतं ना की 7 जन्माची गोष्ट म्हणा किंवा एखादी गोष्ट नाही पटली तर लगेच ती जास्त ताणून ती तोडायची नाही, ऍडजस्ट करायची. आपण मला नेहमीच असं वाटतं की कुठलंही रिलेशनशिप कुठला किंवा लग्न ही ऍडजस्टमेंटच आहे एका प्रकारची. कारण 2 माणसं टोटली वेगळ्या घरात वाढलेली, 2 वेगळ्या संस्कारात वाढलेली जेव्हा एकत्र येतात तेव्हा नक्कीच त्याच्यात म्हणजे वेगळेपणा असणारच ना. त्यामुळे तुम्हाला एकमेकांबरोबर तुम्हाला जर निश्चित तुम्ही ठरवलं की मला ह्याच्याबरोबर आयुष्य घालवायचं आहे तर तुम्हाला ऍडजस्टमेंट्स करणं हे आलंच आहे त्याच्यामध्ये. हे कुठेही चुकीचं नाही आहे. ते ऍडजस्टमेंट्स करत एकमेकांना सांभाळत तुम्ही कसं पुढे जाता आणि एखादी गोष्ट टोकाला नाही देता गप्प राहणं त्या ठिकाणी किंवा एखादी गोष्ट समजून घेणं किंवा ह्याचा मूड आत्ता चांगला नाही, मी ठीक आहे आता मी न बोललेलं बरं ना, कुठच्या कुठे बलतीकडे जाईल. तर हे जे अचानकपणे लोकांना तोडणं आणि घटस्फोट घेणं वगैरे या लेवलला जाणं किंवा आपण अनेकदा बघतो की एका ह्याच्यात की आम्ही खूप कम्पॅटेबल आहोत आणि 2 महिने येतं की यार आमच्यात कम्पॅटेबिलिटीच नाही आहे. मग आता तुम्ही असं काय घडलेलं असतं, एवढं काय घडलं म्हणजे याच्यात तर तुम्ही खूप घाईघाईत निर्णय घेतला किंवा वरवरचं बघून निर्णय घेतला. काय होतं एक डेटिंग करत राहणं आणि ऍक्च्युअल दोघांनी एकत्र राहणं ह्या जमीन आसमानाचा फरक आहे. करेक्ट. एकत्र राहिल्यावर तुम्हाला निगेटिव्ह पण दिसायला लागतं. नेट प्रॅक्टिस आणि प्रत्यक्ष मॅच फरक पडतो की तुम्ही जेव्हा डेटिंग करता किंवा इनिशियल गोड दिवस असतात तेव्हा तुम्ही खूप चांगली बाजू तुमची दाखवत असतात समोरच्या व्यक्तीला. पण जेव्हा तुम्ही एकत्र राहायला लागता तेव्हा तुमची दुसरी बाजू सुद्धा बरं कुठलाच माणूस परफेक्ट नसतो जगात, शक्य कोणीच नाही, कोणीच परफेक्ट नसतो. त्यामुळे इम्परफेक्शन असतात ना प्रत्येकामध्ये. मग ते इम्परफेक्शन दिसायला लागतात हळूहळू. मग त्या इम्परफेक्शन बरोबर त्या समोरच्याला स्वीकारणं, त्याला मान्यता देणं की बाबा तू असं आहेस तसं मला मी तुला स्वीकारलंय त्यामुळे तुझं वाईट बाजू पण असणार कधी ना कधी समोर येणार, तर मी त्याला ती पण समजून घेतली पाहिजे. तर मला वाटतं नेहमीच जेव्हा भांडण होतं तेव्हा एकाने पडती बाजू घेणं हे खूप गरजेचं आहे. नाहीतर मग दोघांनी जर टोकाच्या भूमिका घेतल्या तर मग हे प्रकार होऊ शकतात. त्यामुळे मला वाटतं आयुष्यात लग्नसंस्था पुढे आता कितपत नाही. तू अशा मालिकेमध्ये काम केलंस, मला तिथे यायचंय 4 दिवस सासूचे, किंवा तू अशा ट्रॅडिशनल मालिकेमध्ये काम केलं, पण त्या मालिका जास्त लोकप्रिय झाल्या. म्हणजे सत्य बाजू अशी आहे की लोकांना हे जास्त आवडतं, परंपराच्या गोष्टी असं आवडतात, असा एक निष्कर्ष आपण काढू शकतो. नक्कीच. आता आपण बघतो ना की आता अनेकदा वेस्ट साईड म्हणजे परदेशातले लोक आपलं अनुकरण करतायत. त्यांना आश्चर्य वाटतं की अजूनही तुम्ही आईवडिलांबरोबर राहताय, आईवडिलांची सेवा करताय. मी तर 18 वर्षी 16 वर्षी बाहेर पडलोय घरातून आणि माझा काही कॉन्टॅक्टच नाही माझ्या आईवडिलांशी. तर फॅमिली आपलं मला वाटतं वर्षानुवर्ष आपल्या संस्कृतीचा जो भाग आहे ना, कुटुंब व्यवस्था, एकत्र कुटुंब पद्धत आहे. मग आता आपल्याला घरांच्या एकत्रित त्याच्यामुळे आपण वेगळे राहतो. म्हणजे आई वडील शेजारच्या बिल्डिंग मध्ये राहत असेल पण वेगळे राहतो आपण, कारण जागेचा प्रश्न असतो म्हणून. आणि मुंबईत स्पेशली तो खूपच आहे. त्यामुळे पण आपण तरी अटॅच्ड आहोत, आपण एकमेकांची विचारपूस करतो, एकत्र सणवार साजरे करतो. तसं तिथे नाहीये. तर मला वाटतं ही जी पद्धत आपल्याकडे आहे वर्षानुवर्ष हीच टिकणार आहे आणि टिकायला हवी सुद्धा. कारण नाहीतर मग नीतिमूल्य म्हणा किंवा माणसांमध्ये जो शेवटी बॉन्ड आहे, नातेसंबंध आहे, शेवटी बोलायचं तुम्हाला माणसाशी ना, तुम्ही काय करणार त्याच्याशिवाय. ठीक आहे, कधी आपण एखादं पटत नाही गोष्ट ते तर मग कोणाची होते, भांडायला भांडण वाढणार ना कधी ना कधी. माझं आणि वडिलांचं पण माझ्या आईचं नाही पटत एखादी गोष्ट, पण म्हणून की आपण त्यांना सोडून देत नाही ना. आपल्याला कळते एखादी गोष्ट नाही पडली ठीक, आपण ती बाजूला ठेवतो आणि पुढे जातो. जी गोष्ट पटते त्याच्यावर आपण भर देतो, असं होतं. तर 20 वर्षामध्ये तुला मुंबईमध्ये किती बदल दिसतोय? नक्कीच. म्हणजे मी 20 वर्ष काय लागले की तू करिअर सुरू केल्यापासूनच्या 20 वर्षामधला तुला मुंबईत दिसलेला बदल? हो नक्कीच. कारण मुळात मला वाटतं भारताचाच ओव्हरऑल आपण म्हणतो, मुंबईत तर तो प्रश्न खूप वाढतोय. पॉप्युलेशन हा जो एक जनसंख्या लोकसंख्या आहे जी आपण म्हणतो ती प्रचंड प्रमाणात वाढली आहे. आणि मला वाटतं त्यामुळे एक मूलभूत अजून एक जो प्रॉब्लेम झाला मुंबईचा तर की मराठी पण कुठेतरी आपलं हरवत चाललंय असं वाटतं. म्हणजे आता मुंबईत काही ठिकाणी पॅचेसमध्ये मराठी पण जाणवतं, जे आपण म्हणतो लालबाग परळ किंवा माहीम. लालबाग परळ पण आता हळूहळू
गणपतीच्या दिवसात ते जाणवतं कारण ते, पण अदरवाईज तिथे पण थोडंसं आता कमी होत चाललंय. गिरगावात थोडं कमी होत चाललं. गिरगावात तर बरंच कमी झालं, कारण मी ते बऱ्यापैकी आहे, तुम्हाला तर माहितीच आहे. दादर माटुंगा एक बऱ्यापैकी होतं, तिथे थोडंसं पार्ल्यात थोडंसं अजून ते सुद्धा ईस्ट मध्ये बऱ्यापैकी आहे. थोडंसं तो 1% कमी होत चाललाय असं मला एक थोडीशी खंत वाटते. आणि ट्रॅफिकमुळे मला असं नेहमीच वाटतं की आपण जे पूर्वी पटापट कुठे पोचायचो ना, एक अर्ध्या तासात कुठे इथून तिथे पोचायचो, त्याला मग आपल्याला आता असं झालं की इथून तिथे बाजूला 5 मिनिटाच्या अंतरावर सुद्धा अर्धा तास 1-1 तास लागायला लागलाय त्या ट्रॅफिकच्या आणि या सगळ्या गोंधळामुळे. त्यामुळे त्या सगळ्या लोंढ्यामुळे पूर्वी जी सौंदर्य होतं मुंबईचं तेही कुठेतरी कमी व्हायला लागलं असं वाटतं. बकाल व्हायला लागली थोडीशी काही ठिकाणी. म्हणजे ते बरं काय झालंय की रिसोर्सेस तेवढेच आहेत, महापालिकेला पण किती दोष देणार की तुम्ही, कारण ते साफसफाई कामगार आहेत, ते करतातच, भयंकर काम करतात. मी आपण कधी कधी सकाळी 6 वाजता आपण बाहेर पडतो तर ते माणसं कामाला आलेली असतात तिथे, तेही खूप प्रचंड प्रमाणात काम करतात, रात्री पण काम करतात. पण इतकं प्रचंड प्रमाणात लोंढा मुंबईत रोज येतोय माणसांचा, त्यामुळे अर्थातच रिसोर्सेस हे तर कमी पडणारच. म्हणजे पाण्याचे हाल जर होत असतील किंवा राहण्याचे जर हाल होत असतील, लोक लांब जात असतील, तर त्याला इलाज नाही. कारण इतक्या प्रमाणात माणसं, म्हणजे आता जसं म्हणतो की सेंट्रल लंडनमध्ये कंजेशन फी लावली आहे सरकारने त्यांच्या, की तुम्हाला जर इथून जायचं असेल या सेंट्रल लंडनमधून, तुम्हाला एक प्रमाणाचं टोल किंवा फी द्यायला लागेल, जी बऱ्यापैकी फी आहे. म्हणजे काही पाऊंड्समध्ये ते मग माणूस विचार करतो की मी खरंच इथून जाऊ का, माझं आवश्यक आहे का ह्या इथून पास होणं, तर मी जातो, कारण अदरवाईज मला टोल द्यायला लागेल. अशा प्रकारच्या काही जर आपण म्हणजे गर्दी टाळण्याकरता जर करता आलं तर ते खूप मदत होईल मुंबईसाठी ॲज अ होल. आणि अर्थात बाकी गोष्टी आहेत त्या, मला मुलांचं खेळणं खूप खटकतं. आपण आमच्या पिढीतल्या किंवा तुमच्या पिढीला मैदानामध्ये खेळणं, मग आता काही खेळ, लगोरी आहे, किती आहे, खो खो आहे, कबड्डी, आता प्रो कबड्डी झाल्यामुळे लोकांना परत कळलं त्याबद्दल. पण ह्या गोष्टी, गल्ली क्रिकेट होतो आणि ह्या ज्या आपल्या संस्कृतीत भिनलेल्या ज्या गोष्टी होत्या त्या कुठेतरी या टेक्नॉलॉजीच्या येण्यामुळे कमी झाल्या. त्यामुळे मी जेव्हा शिवाजी पार्कहून कधी पास होतो आणि तिथे जे व्यायाम मंदिर आहे आणि तिथे जे मलखांब आणि दोर शिकवतात ते बघून एवढं छान वाटतं की अरे आजही काही प्रमाणात मुलं तिथे जाऊन त्या मातीत खेळतायत आणि तिथे ही कला शिकतायत. पण आता असं म्हणजे ह्याच ठिकाणी ते होतं, काही ठिकाणी ते होतं, पण अदरवाईज बाकी ठिकाणी मुलं आज मला वाटतं त्या संस्कृतीपासून थोडीशी दूर चालली आहेत. याचं वाईट वाटतं, नक्कीच खंत वाटते. त्यामुळे हे या गोष्टी आहेत. पण आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे बदल हा सगळ्याच क्षेत्रात होतोय, तो इथेही आहे. पण आपल्या परीने आपण प्रयत्न करू शकतो की आपल्या परीने. घरापासून आपले स्टुडिओ लांब वाटतात आता ट्रॅफिकमुळे? नाही, ऍक्च्युली तेच झालं. मी जो शिफ्ट झालो सबर्ब्समध्ये त्यासाठी, कारण त्यानंतर आम्ही खरं ठाण्याला परत राहायला गेलो होतो, पण ठाण्याहून त्या काळात काम चालू होतं, त्यामुळे आम्हाला 2-2-2.5 तास लागायचे मड आयलंडला जायला. म्हणून आपण माझ्या मिसेसचं पण नोकरी त्या बाजूला होती, ऑफिस मालाड साईडला होतं. तेव्हा मी निर्णय घेतला की मला आपण त्या साईडला कुठेतरी शिफ्ट होऊया जिथून आपल्याला जवळ पडेल, म्हणजे माझं काम सुद्धा आणि तिचं ऑफिस सुद्धा. आणि त्या कारणाकरता आम्ही मग रेंटवर शिफ्ट झालो काही महिने, काही वर्ष. करिअरसाठी तुला पुश मिळाला? मग तुम्हाला स्पेशली काय, तुमचं काम संपल्यानंतर घरी येण्याचा जो वेळ जातो आणि परत दुसऱ्या दिवशी तुम्हाला कामावर जावं लागतं, तो जो एक त्यात तुम्ही जो थकून येता प्रचंड प्रमाणात, तुमची पूर्ण ड्रेन आउट झालेली असते एनर्जी, तो तरी काळ जो आहे तो थोडासा कमी होतो. ती एनर्जी तुम्ही सेव्ह करू शकता आणि तुम्हाला नेक्स्ट डे तुम्हाला थोडीशी ऊर्जा राहते जाण्यासाठी. या गोष्टी तुम्हाला ॲडजस्टमेंट्स तुम्हाला कराव्या लागतात, म्हणजे तुमच्या कामाच्या दृष्टीने. पण तुला कामाच्या बाबतीत विचारतो, आता असं आहे की बरेचसे कलाकार आजच्या पिढीचे आपला ताफा ठेवायला लागलेत. बॉय, मेकअप मन, त्यानंतर अजून एक फोटो काढण्यासाठी वगैरे, सेक्रेटरी, PR वगैरे. तुझा ताफा आहे? माझा कधी कधी असो, माझा परमनंट ताफा नाही आहे. म्हणजे मी कधी कधी जेव्हा फिल्म्सला जातो तेव्हा मी माझा बॉय आणि मेकअप पण ठेवतो. दोनच मी जास्त दोनच. मी तुझं हे करण्यासाठी नाही आहे का
आज तू शूटिंग केलं, अरे रील करूया. नाही अजून मी त्या पुढे प्रवासामध्ये उतरला, मी बनवतो. मी पण कधी कधी शॉर्ट व्हिडिओज आणि बनवतो माझ्या कामाच्या संदर्भात किंवा कुठे गेलो पर्यटनाच्या दृष्टीने पण मी खूप त्यात वाहवत जात नाही. म्हणजे त्यात मी पूर्णपणे घुसलेलो नाही अजून तरी. म्हणजे ते वाईट असं मला म्हणायचं नाही, वाईट म्हणत आहे. म्हणजे त्याबद्दल ज्यांना ते करण्याची हौस आहे त्याच्यात वाईट काहीच नसतं म्हणतो की मी अजून त्यात तेवढा पूर्णपणे घुसलेलो नाहीये. पण इनफॅक्ट आता काळाची गरज आहे. म्हणजे मला तर वाटतं एखादा व्हिडिओग्राफर, एखादा सेक्रेटरी, एखादा मॅनेजर, एखादा मेकअपमन हे जर तुम्ही ठेवत असाल तर ते काही त्यात गैर नाही आहे, वावगं नाही आहे, तुम्ही ठेवावं. आणि इनफॅक्ट त्या दृष्टीने तुम्ही एम्प्लॉयमेंट पण जनरेट करताय ना. तुम्ही मेकअपमन ठेवता, मी मेकअपमनला पण काम मिळते ना, हेअर ड्रेसर ठेवतो तिला पण काम मिळते, मॅनेजर ठेवतो मॅनेजरला पण काम मिळते. त्यामुळे तुम्ही एम्प्लॉयमेंट जनरेट करतच आहात त्या दृष्टीने बघायला गेलं तर. त्यामुळे हे तुम्हाला पण अर्थ ऑफकोर्स तेच आहे, तुम्हाला ते कितपत परवडतंय, तुम्हाला कितपत तुमच्या फी मध्ये बसते की निर्माता पैसे द्यायला तयार आहे, तुमच्या निर्मात्याचे तुमचे टर्म्स काय झालेले आहेत त्या संदर्भातले. कारण आता मध्यंतरी तुम्ही पाहिलं असेल हिंदीमध्ये स्पेशली लोकांनी खूप मोठा त्या इश्यू केला होता की 1-1 लाख रुपये तर एंटुरेज म्हणजे त्यांच्याबरोबर जी माणसं आहेत त्याच्यावरच जातात आणि त्याच्यात प्रचंड प्रमाणात पैसा बजेट वाढायला लागले वगैरे. पण काय आपल्याकडे आता ते मगाशी म्हणलं ते सिस्टीम आता चालत आलेली आहे अनेक वर्ष, किंवा ती आता वाढीच लागली आहे थोडक्यात. मग पूर्वी सेक्रेटरी असायचेच, मलाही माहिती आहे मोठ्या कलाकारांचे सेक्रेटरी होते, पर्सनल मेकअप पण हिंदीमध्ये वाढले आता प्रकरण. कारण काय झालं तर आपण म्हणतो ना कॉर्पोरेट वर्ल्ड जे आहे, कॉर्पोरेट वर्ल्ड आता ह्याच्यामध्ये आल्यामुळे अनेक गोष्टी बदलल्या आहेत. आता तुम्हाला माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे की टॅलेंट मॅनेजमेंट एजन्सीज असतात, त्या तुम्हाला म्हणजे तुम्ही त्यांना हायर केलं की ते तुमच्याकरता काम आणणं, तुमच्याकरता एन्डॉर्समेंट्स आणणं, तुमच्याकरता इव्हेंट्स आणणं, ह्या सगळ्या काम ते करतात. म्हणजे तुम्हाला स्वतः जायची कुठे गरज नाही, तो तुमचा रिप्रेझेंटेटिव्ह, तुमचा एक प्रतिनिधी म्हणून तुमच्या बाजूने जातो आणि तुमच्याकरता ते काम घेऊन येतो. आणि त्यामुळे काय होतं, तुम्हालाही काम मिळत राहतं, तुमची मार्केट व्हॅल्यू जी आहे ती वाढत राहते आणि त्याचं तो जे काय मोबदला तो ते घेतो. पण हा फरक झालेला आहे आता टॅलेंट मॅनेजमेंट एजन्सीजमुळे येण्यामुळे. पण टॅलेंट मॅनेजमेंट तू म्हणतो, पण पूर्वीची संस्था होती दिग्दर्शक तुझ्याशी डायरेक्ट संपर्क साधतो, ते गेलं ना. पण ते गेलं, नक्कीच गेलं, नक्कीच. कारण ह्या जे टॅलेंट मॅनेजमेंट करणारे आहेत ना ते टेबलावर करणार आहे सगळं. करेक्ट. तर पर्सनली तुला ओळखून जे तुझ्याशी बोलून तुला भूमिका समजून सांगून तुला साईन करणार, त्याच्यातली गंमत गेली ना. नक्कीच. माझे अनेक मित्र असे आहेत ज्यांनी मोठमोठ्या चित्रपटात कामं केलेत हिंदीमध्ये. ते असं तेही सांगतात की पूर्वी आम्ही असे भेटायचो निर्मात्यांना, दिग्दर्शकांना, पुढच्या प्रोजेक्टमध्ये ते अरे ये आ गया उसके ले लो, चलो कमर्शियल देखो और फायनल करतोय. म्हणजे न ऑडिशन होती, नाही ऑडिशन वगैरे शब्द आता आले त्यावेळी. पण आता ते बदललंय, सगळं चित्र बदललंय. आता कधी कधी असं होतं डिरेक्टर आणि प्रोड्युसर म्हणतो की बाबा इतका जर ॲक्टर्सचा प्रचंड प्रमाणात ओढा असेल इथे तर मी कशा सगळ्यांना फेस करू, रोज मी त्याच्यात वेळ घालवू की मी माझ्या स्क्रिप्टवर आणि याच्यावर काम करू. त्यामुळे तो काय म्हणतो ह्या टॅलेंट मॅनेजमेंट कंपनीला किंवा कास्टिंग डिरेक्टरला सांगतो की तू हे बघ, तू ते सगळं फिल्टर कर, त्यांना बोलव, त्यांचं ऑडिशन घे, तुला जर योग्य वाटू त्यातले तू शॉर्टलिस्ट कर आणि मला 4-5 लोक दाखव जे तुला योग्य वाटतात आणि त्यातला मी सिलेक्ट करेन. मग ती प्रोसेस पुढे चालत राहते की ते शॉर्टलिस्ट होतं, मग तो डिरेक्टर ठरवतो बाबा हा फायनल झाला. पण ते ऑडिशन देण्याकरता जी 250-500 लोक येतात त्याला तर फेस करू शकत नाही ना डिरेक्टर. सिस्टीमच्या बाबतीत एक्झॅक्टली, सिस्टम बदलल्यामुळे काय आहे, त्यामुळे हे सगळंच बदललं ह्याच्यामुळे. आणि आता कॉर्पोरेट वर्ल्ड आलं. आता कॉर्पोरेट वर्ल्ड आलं म्हणजे प्रॉफिट अँड लॉस आला. पूर्वी जे होतं राज कपूर साहेब पासून शोमॅन सुभाष घे साहेबांपर्यंत की ते आपली घरं दारं गहाण ठेवून इतक्या पॅशनेटली घरं, चित्रपट आजही अजरामर आहेत ना. कधी बघावे, कधी उचलून बघावे आणि कुठूनही बघावे. राज कपूरचं कुठले व्ही शांताराम घे, राज कपूर घे, विजय आनंद घे, बिमल राय घे, के आसिफ घे, महबूब खान घे. प्रकरण गाण्यांच्या संदर्भात होतं. गाणी आपण आजही तुम्ही सांगाल, तुम्ही 60s, 70s, 80s, 90s पर्यंतची गाणी आपण अजून म्हणतोय. आणि हा लॉस नाही का कलेच्या दृष्टीने? नक्कीच आहे, नक्कीच आहे. कारण हे इन्स्टंटचा जमाना ना, जो म्हणलं आता इन्स्टंटचा जमाना असा आहे की सकाळी चाललंच असलेलं गाणं संध्याकाळी विसरलेलं असतं. अगदी बरोबर. मग ते पुढे राहतच नाही. म्हणजे ते ट्रेंडिंग मध्ये किंवा व्हायरल मध्ये ते येतात
आणि ते नंतर फुस होऊन जातात. कारण काय, पुढचं गाणं तयार असतं ट्रेंडिंगमध्ये किंवा पुढचं गाणं व्हायरल झालेलं असतं, त्यात तो दुसरा जो आलेला असतो तो विसरला जातो. म्हणून काय होतं, म्हणून आता ते जी इव्हन आता जो पूर्ण सिल्वर जुबलीचा आपण म्हणतो जमाना होता तो गेला ना. आता जमाना काय आला, सॅटर्डे संडे आणि मल्टिपल रील्स, ते डिजिटल आलं, त्यामुळे 3000 स्क्रीन्स ते डिजिटल मुळे आले. त्यामुळे आलं. त्यामुळे काय झालं, सिल्वर जुबलीचा जो जमाना होता, गोल्डन जुबलीचा जमाना होता, जो तुम्ही पाहिलात, मी त्याच्या पार्ट्या अटेंड केल्या. एक्झॅक्टली, तो सगळं गेला. ती मजा त्यातली गेली. म्हणजे फिल्म मेकिंग आणि नंतर डिस्ट्रीब्युशन आणि नंतर रिलीज, टप्प्याटप्प्याने रिलीज. काही चित्रपट पहिले दिल्ली उत्तर प्रदेशला राहणार आणि मुंबईत येणार, आणि काही चित्रपट मुंबईत रिलीज होणार, मग पुढे जाणार. बरं, तू ह्या सगळं असताना सुद्धा ही सगळी सिस्टीम बदललेली आहे, पण तू एका बाबतीत नशीबवान आहे म्हटलं पाहिजे. तू अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन या दोघांबरोबर हिंदीमध्ये काम केलं, याबद्दल एक छान अनुभव होते दोन्ही वेळा. मी नुकतंच काय मागच्या वर्षी अभिषेक बच्चन बरोबर बिग बुल नावाचा चित्रपट केला. तोही हर्षद मेहता स्कॅमवर आधारित आहे. आणि जेव्हा मला पहिल्यांदा फोन आला, मी ऑडिशन दिली त्याकरता आणि सिलेक्शन झालं, आणि आय वॉज रिली थ्रिल्ड की अभिषेक बच्चन बरोबर काम करायला मिळतंय. खूप मोठ्या प्रमाणात तो रिलीज होता चित्रपट. आणि पुढे जाऊन काय झालं, मला फोन आला कास्टिंग डिरेक्टरचा की आम्ही एक चित्रपट करतोय, पण एकच सीन आहे आणि बच्चन बरोबर आहे. तर म्हणलं 1 मिनिट थांबा, कुठल्या बच्चन बरोबर आहे? म्हटलं सिनियर बच्चन का ज्युनियर बच्चन? बरोबर आहे. कारण म्हणलं ज्युनियर बच्चन काम केलंय, पण ते म्हणले नाही, अमिताभ बच्चन साहेबांबरोबरच आहे तो चित्रपट आणि एकच सीन आहे. आणि त्या सीनमध्ये बच्चन साहेब ते स्वतः त्यांचं गेस्ट अपीअरन्स आहे, ते पण त्याच सीनमध्ये आहेत. आणि एका दिवसाचं काम आहे, तर तुम्हाला करायला आवडेल का? खरं सांगायचं तर मला सांगू ठाकूर साहेब, म्हणजे मी बच्चन साहेबांचे चित्रपट पाहूनच मोठा झालो. म्हणजे त्यांची स्टाईल मारण्यावर, त्यांच्या हेअरस्टाईल करण्यावर, त्यांचे कपडे घालण्यामध्ये, म्हणजे त्यांच्यात जो एक ऑरा, जो इज अ कम्प्लीट ॲक्टर. म्हणजे कॉमेडी करावं तर त्यांनी, सिरियस करावं तर त्यांनी, ऍक्शन करावं तर त्यांनी, स्टाईल मारावं तर त्यांनी. म्हणजे आमच्या एरियामध्ये तर आमची जी पिढी आहे त्यांच्या प्रचंड छाप आहे त्यांचा सगळ्यांमध्येच. आणि मला वाटतं ह्या जनरेशन इव्हन मला वाटतं मोठे मोठे ऍक्टर्स, गोविंदा, शाहरुख खान पासून सगळे मान्य करतात की आमच्यात कुठे ना कुठे बच्चन साहेब दडले. बच्चन साहेब म्हणतात आमच्यात कुठेतरी दिलीप कुमार, असे प्रत्येकाचे. तर ते माझं आधीपासूनच स्वप्न होतं की आपण ह्या क्षेत्रात आलोय तर बच्चन साहेबांबरोबर आपण कधी ना कधी काम करायला पाहिजे. अनेक जाहिरातींच्या ऑडिशन मी दिल्या होत्या ज्या बच्चन साहेबांबरोबर होत्या, पण त्या वर्कआउट नाही झाल्या. म्हणजे शेवटच्या क्षणी असं आलं की अरे नाही हो रहा है. त्यामुळे त्यांच्यावर काम करण्याचं खूपदा योग येऊन पूर्ण नव्हतं. आपल्याला काय करू, मला त्यांच्यावर तर म्हणजे असं आहे की एखाद्या म्हणजे क्रिकेट, मी समजा क्रिकेटर असेल, क्रिकेट खेळतं आणि मी सचिन आणि यांच्यावर नाही खेळलो किंवा लॉर्ड्सला नाही खेळलो तर मग काय खेळलो क्रिकेट, असं जे असतं ना, तसं बच्चन साहेब मी या क्षेत्रात काम करतोय आणि बच्चन साहेबांवर काम नाही केलं तर मग काय मजा आहे. दॅट इज अ ड्रीम फॉर मी. तर म्हणलं काय, आणि हा नेमका ही संधी चालून आली आणि मी नाही म्हणण्याचा प्रश्न होता. म्हणलं मी फक्त उभं राहायचं काम जरी असेल ना त्यांच्या बाजूला तरी मी करेन. मी त्यांना फक्त एक अट घातली, मला फक्त सांगा की त्यांच्या बरोबर आहे ना. ते म्हणजे म्हणलं अनेकदा असं होतं की या मोठ्या स्टार्स बरोबर आहे स्पेशली की त्यांचे जे शॉट्स आहेत ना ते वेगळे घेतले जातात, सोलो आणि तुमचे वेगळे घेतले जातात आणि दिसताना ते असं वाटतात की एकत्र आहेत, पण ते तुम्ही एकत्र नसता. तुमचा क्लोज वेगळा शूट झालाय, माझा क्लोज वेगळा शूट झालाय, पण दिसतंय की आपण दोघं बोलतो. तर म्हणलं असं नको, मला एका फ्रेम मध्ये आम्ही असलो. तर म्हणलं काळजी करू नका, बाल्की साहेब सारखे मोठे डिरेक्टर आहेत आणि त्यात अभिषेक बच्चन सुद्धा आहेत आणि मोठे बच्चन पण आहेत, सिनियर बच्चन पण आहेत. तर तुमचा एकाच फ्रेम मध्ये आहे, कारण त्या कॉमेंट्रीमध्ये तो कॉमेंट्री बॉक्समध्ये अख्खा आहे. तर म्हणलं प्लीज, मला नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. मी उडी मारली अक्षरशः. आणि तेव्हा तो योग, इतक्या वर्षांचं स्वप्न माझं जे होतं ते त्या घुमर या चित्रपटामुळे माझं पूर्ण झालं. मी म्हणलं आता मी त्यात का बेसिकली एडिट हा प्रकार खूप असतो स्पेशली फिल्ममध्ये. म्हणजे मोठ्या मोठ्या लोकांचे खूप मोठे मोठे रोल्स पण चॉप आउट होतात. पण म्हणलं मला तसं झालंय तरी मला हरकत नाही, पण मी आज त्यांच्याबरोबर काम केलं, शेकहँड केला. त्या माणसाच्या ऑरामध्ये, त्यांच्या आसपास मला त्यांनी ज्या परिसरात त्यांनी श्वास घेतला त्या परिसरात मला श्वास घेता आला.
ह्याचं मला खूप मोठं भाग्य वाटलं, कारण इट्स अ व्हेरी व्हेरी रोल मॉडेल, लाईक अ गॉड टू ऑल ॲक्टर्स. तुझ्या एवढ्या वर्षाच्या मेहनतीला हो, मला देवाने कुठेतरी ती प्रार्थना माझी ऐकली आणि त्यांच्याबरोबर काम करण्याचा योग आला. तुला आता मी 2 फोटो दाखवतो, त्या फोटो संदर्भातल्या आठवणी सांग. हो 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 क्या बात आहे. हा अतिशय महत्त्वाचा टप्पा होता माझ्या करिअरमध्ये. पवित्र रिश्ता. पवित्र रिश्ता ही मालिका जेव्हा तुम्हाला खरं सांगतो, आपण हल्ली आपण म्हणतो ना मॅनिफेस्टेशन, तुम्ही एखादी गोष्ट मनापासून तुमच्या तीव्र जर इच्छा असेल तर कधीतरी ती पूर्ण होते. ही जेव्हा मालिका सुरू झाली पवित्र रिश्ता, तेव्हा मला का कोणास असं वाटायचं की, कारण ती मराठी बॅकग्राऊंडची स्टोरी होती. त्यात उषा नाडकर्णी, सविता प्रभुणेताई, ह्या अजय वडावकर, ही सगळी गँग होती. आणि मला असं वाटायचं की आपण ह्यात असायला हवं यार, कारण एवढं सुंदर कन्सेप्ट, एवढी सुंदर चालली मालिका. कारण ती मालिका पण 4 दिवस असू सारखी खूप चांगली चालली होती, धुवाधार. मग लोकांना आश्चर्य वाटायचं की बालाजी टेलिफिल्म्सची आहे, कारण बालाजीने आत्तापर्यंत तोपर्यंत खूप भपकेदार आणि खूप मोठ्या लार्जर दॅन स्केल लाईफ अशा मोठ्या स्केलवर त्यांनी ते केलेलं होतं. आणि ही बरोबर त्याच्या विरुद्ध होती. म्हणजे अतिशय साध्या वातावरणातली, म्हणजे चाळीत घडणारी कथा, हिरोईन चाळीत राहणारी, हिरो मेकॅनिक, आई नळासाठी पाण्यासाठी भांडणारी त्याची आई. मी त्या सेटवर आलेलो साकेनाक्याजवळ. येस, असा ह्याला बरोबर ना. करेक्ट. तर तिथे आमचं शूटिंग चालायचं साकेनाक्याला. आणि मला असं नेहमी वाटायचं की आपण ह्याचा एक भाग व्हायला हवं. आणि गंमत अशी झाली की त्यातलं एक कॅरेक्टर जे होतं त्याचा काहीतरी प्रॉब्लेम झाला त्यात काम करणाऱ्या, आणि त्यांनी ती मालिका सोडली. आणि माझे ॲक्च्युअली तेव्हा अवघडचे संसार मालिका जेव्हा संपत आली होती आणि मी पुण्याला होतो, आणि क्रिएटिव्हचा मला फोन आला की अरे असंच आमचं कॅरेक्टर रिप्लेस होतं आहे, तर तुम्हाला करायला आवडेल का? म्हणलं यार, म्हणलं एवढ्या दिवसापासूनची माझी इच्छा होती आणि तुम्ही समोरून विचारताय, मला आवडेल. तर ते म्हणले असंच कॅरेक्टर आहे आणि उद्यापासून शूटिंग आहे, फ्री आहात का? म्हणलं मी आत्ता तरी पुण्यात आहे, उद्यापासून मी म्हणलं येतो आता मी आज. तर मी त्याच रात्री पुण्यात मुंबईला आलो आणि दुसऱ्या दिवसापासून शूटिंग सुरू झालं. आणि टचवूड देवाच्या कृपेने अजित लोखंडे नावाचं कॅरेक्टर होतं, ते इतकं सुपरहिट झालं की म्हणजे तो विलन होता, म्हणजे तो निगेटिव्ह कॅरेक्टर होतं. आणि मानवच्या अगेन्स्ट, मानव जो हिरो आहे सुशांत सिंग राजपूत जे काम करायचा, तो मेन लीड होता आणि मी मेन निगेटिव्ह होतो. आणि त्या काळात तुम्हाला आश्चर्य वाटेल, म्हणजे मला बायका लाटणं घेऊन मारण्यासाठी यायच्या. लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये मी चाललो होतो, तर समोरून मुली येतो, त्या मुली रस्ता क्रॉस करून बाजूला यायचे की अरे हा अजित आला बाबा चला. मग तुम्हाला आश्चर्य वाटेल, आमच्या सेटवर लोक इंटरव्ह्यू घ्यायला सतत यायचे, असं मीडियावाले यायचे. तर एकदा एक मुलगी आली आणि ती रिपोर्टर होती आणि ती सगळ्यांचा इंटरव्ह्यू घेत होती, आणि ती माझ्यापर्यंत आली आणि ती घाबरून पळाली. म्हणजे नाही घेणार इंटरव्ह्यू. म्हणलं काय तू पेढी आहेस का? म्हणलं मी खरा अजित नाही येत, मी ते कॅरेक्टर करतोय. पण म्हणजे त्याची दहशत एवढी झाली होती त्या कॅरेक्टरची की हा भयंकर विलन आहे आणि खूप बायकोला मारणारा, शिवीगाळ करणारा आणि मारामारी करणारा असं ते आहे. पण ते देवाच्या कृपेने खूप छान झालं कॅरेक्टर. आणि तिथून खऱ्या अर्थाने माझ्या हिंदीतल्या प्रवासाची सुरुवात झाली. पण सुशांतजींबरोबरचा अनुभव? हो, खूपच छान. म्हणजे सुशांत आज तो आपल्यात नाही तशी काय. मला खरंच आश्चर्य वाटतं की असं कसं घडलं, ते घडायला नको होतं. म्हणजे खूपच दुःखद घटना आहे जी झाली ती. पण मी त्याच्याकडून अनेक गोष्टी शिकलो. म्हणजे अतिशय खूप परिश्रम घेणारा, आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल तो एका वेळी 3 गोष्टी करायचा. तो सकाळी मार्शल आर्ट शिकायला 6 वाजता जुहू बीचला जायचा. तिथून तो नचबली नावाचा एक तो शो करत होता, डान्स शो. त्या डान्स शोच्या रिहर्सलला यायचा, मग आमच्याकडे यायचा, मग रात्री त्याचं शूटिंग कर. मग अक्षरशः तो दिवसभर कशा ना कशात तो ह्याच्यात असायचा. आणि बेसिकली आमच्या दोघांची मैत्री एका पॉईंटवरून झाली की आम्ही दोघे इंजिनियर आहोत. तोही इंजिनिअरिंग स्टुडंट होता, त्यामुळे आमचं खूप छान बॉन्डिंग झालं. आम्ही जवळपास 2.5 वर्ष एकत्र होतो आणि खूप छान त्याच्याबरोबर काळ घालवायला मिळाला. त्याच्याकडून ॲज भले तो माझ्या नंतर ज्युनियर होता, पण त्याच्याकडून खूप गोष्टी शिकायला मिळाल्या की आपण. आणि मुख्य म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट तर त्याचा कॉन्फिडन्स. तो खूप कॉन्फिडंट होता. म्हणजे जेव्हा मी सिरियल करत होतो तेव्हा त्यांनी मला सांगितलं, मला आठवत आहे की मी
अशा छोट्या मोठ्या फिल्म्स नाही करणार मी. यशराज फिल्म्स किंवा धर्मा प्रोडक्शन वगैरे या लेवलच्या मी फिल्म्स करणार. मी असे छोटे मोठे फिल्म्स करणार नाही. आणि आपण म्हणतो की तुम्ही जे मॅनिफेस्ट करता, जे तुमची तीव्रतेने तुमची इच्छा प्रकट करता, तसं घडतं. आणि ते घडलं त्या बाबतीत. मग त्याचा कॉन्फिडन्स, त्याचं टॅलेंट आणि त्याचं हार्डवर्क हे सगळं एकत्र येऊन तो कुठच्या कुठे पोरगा पोहोचला. आणि त्याच्यामध्ये आम्हाला सगळ्यांना खूप अभिमान वाटतो की तो त्या लेवलला, म्हणजे भारतातल्या टॉपमोस्ट इंडस्ट्रीतल्या टॉपमोस्ट डिरेक्टर्स बरोबर त्यांनी काम केलं, मोठमोठ्या प्रोडक्शन हाऊस बरोबर त्यांनी काम केलं. खूप छान त्यांनी करिअर आपलं घडवलं. आणि असं अर्थात जे घडलं त्यानंतर ते ट्रॅजेडी त्याबद्दल न बोललेलं बरं. पण जे काही आम्ही दिवस घालवले ते अक्षरशः खूप छान आठवणीतले दिवस होते. ओ हा ॲक्च्युली आमच्या त्याच्या प्रीमियरला काढलेला आपण. आम्ही ओमी वैद्यची फिल्म होती माहिती आहे. हां, तर त्या फिल्मला आणि मला त्याचं खरं आश्चर्य वाटलं. मग तो त्यांनी स्वतः डिरेक्ट केलेली फिल्म होती ओमी वैद्यनी. आणि तो अमेरिकेत पूर्ण राहिलेला, वाढलेला. आणि त्याचं अर्थात आपण 3 इडियट्समधलं एवढं प्रचंड फेमस तो सीन, चतुरचा सीन आपण पाहिलेला. आणि त्याशी भेटून त्याला खूप मजा आली, खूप छान वाटलं. आणि मला असं नेहमीच वाटतं की कलाकारांनी आपापल्या ज्या कक्षा आहेत त्या नेहमीच वाढवल्या पाहिजेत. त्यांनी स्वतः तो ॲक्टर असूनसुद्धा मराठी चित्रपट त्यांनी लिहिला, डिरेक्ट केला, स्वतः कामही केलं. त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही स्वतःला चॅलेंज करत राहणं, ह्या गोष्टी पण खूप शिकण्यासारख्या आहेत. आता तू म्हणतो ना चॅलेंज करा, तू गायलास ते? हो, खरं तर सारेगमप जो एक शो असतो त्याच्यात सेलिब्रिटी स्पेशल एक त्यातला मोठा एक पर्व होतं. त्या पर्वात आम्ही सगळेच कलाकार होतो. आणि खूप खूप छान अनुभव होता. मला गाण्याची आधीपासून आवड होती, पण मी तसं खूप शिकलेलो किंवा शास्त्रोक्त शिकलेलो असं नव्हतो. पण मी 1 वर्ष एका क्लासमध्ये जाऊन थोडंशी प्रशिक्षण घेतलं. आणि पुढे मला गिटारची पण खूप आवड होती. त्यामुळे मी लॉकडाऊनच्या आधी 1 वर्ष गिटार पण शिकत होतो. पण लॉकडाऊनमुळे थोडासा त्याला खंड पडला. पण यूट्यूब हा जो एक प्रकार आहे तो एक सगळ्यांचा महागुरू म्हणायला हरकत नाही, कारण तो खूप मोठा ट्युटर आहे. त्याच्यात अनेक जगभरातल्या सगळ्या कलाकारांच्या, मोठमोठ्या शिक्षकांच्या गोष्टी आहेत, त्यातून तुम्ही खूप गोष्टी शिकू शकता. पण मी त्यामुळे त्या गोष्टी थोडंसं सेल्फ डेव्हलप करत करत गाणं पण चालू ठेवलं मी साईड बाय साईड. आणि सारेगममध्ये माझं एक खूप गाणं गाजलं होतं, जे लोकांना वाटलं माझंच आहे, ते खरं माझं नव्हतं. गाऊन दाखव. मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात, मन नाजूकशी मोती माळ, मन नाजूकशी मोती माळ, तुझ्या नाजूकशा गळ्यात. मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात, इथे वाऱ्याला सांगतो गाणी माझे राणी, इथे वाऱ्याला सांगतो गाणी, आणि झुळूक तुझ्या मनात. मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात, मन नाजूकशी मोती माळ, मन नाजूकशी मोती माळ, तुझ्या नाजूकशा गळ्यात. मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात. वा, थँक्यू. आता आपण रॅपिड फायर घेऊया. ओके, बघ आता तू कुठलं सिलेक्शन करतो ते. बरं, हे की ते शेवटचा पुरावा की मुखवटे? मुखवटे. रील की रील? रील म्हणजे आपलं पूर्वी सिनेमा कॅमेराचा आवाज यायचा ना, आता ते तुला सुरुवातीची 4-5 वर्ष अनुभवायला आली. आणि रील म्हणजे आता ते आपण इन्स्टावर टाकतो. तुझं काय पसंती कशाला? नक्कीच रील. रील आताच्या याला पसंती? पूर्वीच्या याला रील, जी आवाज काही असू दे पण त्याची गंमत वेगळी होती. त्याची गंमत वेगळी होती. 14-16 रिळाची पिक्चर. हो, आणि त्याच्यात काय असं मला नेहमीच असं वाटतं की ॲक्टरला खूप चॅलेंज होतं त्याच्यामध्ये, की तुम्हाला
जो शॉट डिझाईन केला डिरेक्टरने आणि कॅमेरामनने, तो परफेक्ट त्या पॉईंटवर, त्या मार्कवर जाऊन ते वाक्य घेणं आणि तो टेक चांगल्या पद्धतीने निभावणं, हे एक कलाकाराचं एक तसं बघितलं तर एक चॅलेंज होतं त्याला. आणि त्याच्यामुळे मला ते आवडतं. कारण रीलला तुम्ही किती मल्टिपल रिटेक्स घ्या, पण त्याचा एक तो जो साऊंड सुरू झाला की एक बॅक ऑफ द माइंड ते टेन्शन की हा चांगलाच व्हायला पाहिजे, नाही परत घ्यायला लागेल आणि त्याचं नुकसान करायला लागेल. त्यामुळे ते एक जे चॅलेंज होतं, सगळी व्यवधानं डोक्यात ठेवून तरी बेस्ट देणं, ती मजा वेगळी होती. चित्रपट छोटा पडदा की रंगभूमी? रंगभूमी अर्थात. अच्छा, व्हेरी गुड. इनडोर शूटिंग, आउटडोर लोकेशन? आउटडोर लोकेशन. एखादं कारण सांगशील, उदाहरण? उदाहरण म्हणजे ॲक्च्युली मला नेहमीच असं वाटतं की मला ट्रॅव्हल करायला आवडतं आणि जर मला फॅसिनेशन आहे निसर्गाचं, त्यामुळे जर आउटडोर लोकेशन जर निसर्गामध्ये असतील तर ते मला जास्त भावतं. आणि एक कलाकार म्हणून सुद्धा विविध ठिकाणी जाणं, तिथल्या संस्कृती जाणून घेणं आणि मुख्य म्हणजे सिनेमॅटिकली सुद्धा मला वाटतं आउटडोअरमध्ये जो फ्रेम लागते, जी मजा येते ना, ती इंडोरमध्ये ऑफकोर्स असतंय, नाही म्हणत नाही, पण त्याला जे आणावे लागते लाईट्सनी ह्याच्याने, ते नॅचरली आउटडोअरमध्ये जो एक नॅचरल फ्लेवर जो मिळतो ना, जो एक निसर्गाचं एक वरदान आपण ज्याला म्हणतो, ते बघायला मिळतं, त्याला तोड नाही. मेकअप रूम की व्हॅनिटी? मेकअप रूम मला जास्त जवळची वाटते व्हॅनिटीपेक्षा. हां, व्हॅनिटीमध्ये मला थोडंसं एक अनइझीनेस वाटतो, म्हणजे मेकअप रूम घरगुती वाटते. येस. घरचा डबा, सेटवरचं जेवण की बाहेरचं मागवतो? मला ॲक्च्युली घरचा डबा आणि बाहेरचं दोन्ही आवडतं. खरंच फ्रँकली सांगायचं तर मी घरचं तर आवडतंच नक्कीच, कारण घरचं आपण आपल्या म्हणजे सेटवर गेल्यावर, शूटिंगला गेल्यावर. मी जनरली घरचा डबा नेतो निघताना, पण कधी कधी काय होतं, लवकर शूटिंग असेल तर मग तुम्हाला डबा होत नाही, मग मी कधी कधी बाहेरचं मागवतो. मला बाहेरचं पंजाबी एस्पेशली मला जास्त आवडतं, पंजाबी स्टाईलचं. सिंगल स्क्रीन, मल्टिप्लेक्स की OTT? सिंगल स्क्रीन नक्कीच, कारण सिंगल स्क्रीनमध्ये जो एक प्रेक्षकांचा जो एक काय म्हणतो त्याला रिस्पॉन्स जो यायचा, त्या हसणं, टाळ्या मारणं, रडणं, जे काय आता काय झालंय मल्टिप्लेक्समध्ये थोडंसं सोफिस्टिकेशन आल्यामुळे ना, ते तुम्ही खुल्या दिलाने तुम्ही रिॲक्ट होऊ शकत नाही. अरे कसं होणार, एका तो समोसा म्हणजे सॉफ्ट ड्रिंक आहे आणि प्रचंड महाग आणि ते पण घेणार. हां, त्यामुळे झालं काय, ती जी म्हणजे गंमत होती स्टॉलमध्ये बसण्याची किंवा बाल्कनीमध्ये बसून तुम्हाला हवं तसं रिॲक्ट होण्याची, हवं तसं रिस्पॉन्ड तुम्ही करण्याची, ती मजा गेली आहे. मग तुम्ही अगदी एखादं इमोशनल सीन बघून तुम्हाला जर रडू जरी आलं तरी तुम्ही पटकन बाबा कोणी बघत नाही असं व्हायला होतं, किंवा तुम्ही अरे क्या बात आहे, अरे मजा, असं ते तुम्हाला रिस्पॉन्स देणं बसल्या सिंगल स्क्रीनमध्ये ती मजा नक्कीच और होती, ह्याबद्दल वाद नाही. आता तुला एकच शेवटचा प्रश्न करतो, तू ती श्री गणेश मालिका केली आणि जे तू सगळं तुझं रुपडं आणि तुला मिळालं रिस्पॉन्स, त्याबद्दल? हो, मला नक्कीच त्याच्याबद्दल मला खरंच भाग्य वाटतं माझं स्वतःचं, कारण ती मालिका तुम्हाला आश्चर्य वाटेल, आम्ही शूट केली होती कोविडमध्ये. अच्छा. हो, मी ॲक्च्युली ती 11 भागांची मालिका होती, जय देवा श्री गणेश नावाची, आणि ती 11 दिवस गणपतीचे आणि 11 टेलिकास्ट एपिसोड असे ती होती. गणपतीची गोष्ट होती पूर्णपणे, आणि त्यात सुदैवाने मला महादेव शंकराचं काम करायला मिळालं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, म्हणजे त्या काळामध्ये माझं काय कनेक्शन देवाबद्दल होतं, महादेवाबद्दल होतं, मला माहीत नाही, की मला त्याच दरम्यान ती शंकराची भूमिका आली. त्यानंतर एका दुसऱ्या मालिकेत माझं नाव शिव असं होतं, त्या मालिकेत त्या कॅरेक्टरचं नाव, आणि दुसऱ्या एका हिंदी मालिका मी करत होतो, त्याच्यात त्या कॅरेक्टरच्या तोंडी सतत जय भोलेनाथ असं वाक्य होतं. त्याचं पालुपद होतं, जय भोलेनाथ, देख लूंगा जय भोलेनाथ, असं ते कॅरेक्टर. त्यामुळे मला स्वतःला धन्य वाटलं आणि आश्चर्य पण त्याच वेळी वाटलं की इतकं कनेक्शन कसं काय जोडलं गेलं. आणि तुम्हाला खरंच सांगायला मला धन्य वाटतं की मला जो लुक दिला होता महादेवाचा आणि त्या पूर्ण जे आउटफिट दिलेलं होतं ते इतकं सुंदर पद्धतीने डिझाईन केलं गेलं होतं की जेव्हा मी फोटो टाकले इन्स्टावर किंवा फेसबुकला किंवा इतर ठिकाणी,
तेव्हा लोकांनी अक्षरशः इतकं भरभरून त्याबद्दल लिहिलं, भरभरून प्रेम दिलं. आणि ते म्हणले आमच्या घरी एक महादेवाचा फोटो आहे कॅलेंडरमध्ये आणि तुमचा फोटो आणि तो इतका मॅच होतो, म्हणजे देवाचा फोटो आणि तुमच्याशी इतका तो मिळता जुळता आहे की आम्हाला खरंच असं वाटतं की आपण बाबा भगवान शंकरलाच त्यांनाच बघतोय की काय मालिकेमध्ये. त्यामुळे असे खूप छान छान रिॲक्शन्स त्यावेळी मला मिळाले. आणि मी मग म्हटल्याप्रमाणे ते शिव जय भोलेनाथ आणि शंकराची भूमिका असे तिन्ही त्यावेळी जुळून आले. त्यामुळे आणि मी त्याच्यामध्ये मग पुढे वेगळ्या रूपातली जे शंकर आहेत, नीळकंठ आहे, पिनाकी आहे, त्याची जी नावं आहेत सगळी, त्याच्यामध्ये पण मी एक सिरीज केली होती. आणि वेगवेगळ्या प्रकारचे त्या नावाला अनुसरून असे फोटो टाकले होते. ते मी फॉरवर्ड केले. ते खूप छान, त्याचा पण खूप छान रिस्पॉन्स लोकांकडून मिळाला. आणि तो काळ आम्ही उमरगावला शूट केलं होतं त्याचं. आणि खूप छान त्या काळामध्ये सगळ्यांनाच कामाची गरज होती. आणि लगेच आपण सगळेच म्हणजे सगळ्या इंडस्ट्रीमध्ये लोक घरी बसलेले होते. आणि त्या काळात महादेवांनी ती कृपा आमच्या सगळ्यांवर केली आणि ती मालिका खूप सक्सेसफुल, खूप यशस्वी झाली. आणि आजही ती मालिका रिपीट दाखवली जाते. परत जेव्हा जेव्हा गणपती उत्सव येतो किंवा गणेशाच्या संदर्भात काही दाखवायचं असेल तर ती मालिका अजूनही दाखवली जाते. तर असा हा पंकज विष्णू, म्हणजे तुला तुझ्या कारकिर्दीच्या बरोबर इतर गोष्टींविषयी तू मनापासून मनाने बोललास. तुझा दृष्टिकोन त्याच्यातून समजून आला. काही आठवणी तू व्यक्त केल्या. बच्चन पिता पुत्रांबरोबरचा अनुभव तू ज्या सहजपणे सांगितलास त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तू आज इकडे आमच्या स्टुडिओत आलास आणि ज्या पद्धतीने व्यक्त झाला ते आमच्या रसिकांना नक्कीच आवडेल. #ठाकूर विचारणार यामध्ये पुढची सेलिब्रिटी कोण असणार याबद्दल तुम्हाला नक्कीच उत्सुकता असेल. धन्यवाद. धन्यवाद ठाकूर साहेब मला बोलवल्याबद्दल. आणि सगळ्या प्रेक्षकांना हीच विनंती आहे की इट्स मजा ह्या चॅनलवर जा, मुलाखत पहा आणि सबस्क्राईब नक्की करा. ठाकूर विचारणार, पंकज विष्णू उत्तर देणार. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.